सिरोंचा तालुक्यातील कोटापल्ली येथे मदनाम पोचम्मा देवी मंदिर परिसरात गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या पार्श्वभूमीवर 2 दिवस बोनालू जत्रा उत्सव दरवर्षी पार पडतो। दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा या सणानिमित्त 22 व 23 मार्च रोजी बोनालू मोठ्या उत्साहात पार पडला। या निमित्त महिलांनी सायंकाळी कलश धारण करून गावातून फेरी काढली। पारंपरिक वाद्याच्या तालावर अनेकांनी ठेका धरून नृत्यही सादर केले। यामुळे येथे भक्तिमय वातावरण निर्माण झाले। या दरम्यान महाराष्ट्रासह तेलंगणा राज्यातील भाविक उपस्थित होते। कोटापल्ली येथे गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या पार्श्वभूमीवर बोनालूची शेकडो वर्षांची परंपरा आहे। या वर्षी 22 व 23 मार्च रोजी बोनालू उत्सव साजरा करण्यात आला। 23 मार्च हा यात्रेचा शेवटचा दिवस असून हजारो भाविकांच्या गर्दीने हा परिसर फुलून गेला होता। मदनाम पोचम्मा देवीचे भक्तगण सिरोंचा तालुक्यासह तेलंगणा राज्यात आहेत। हे भाविक येथे दाखल झाले होते। उत्सवादरम्यान विविध प्रकारची दुकाने लागली होती। भक्तगण मदनाम पोचम्मा देवीचे दर्शन घेऊन पूजा अर्चा करीत होते। आपली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी देवीला साकडे घालत होते। अनेकांनी नवस बोलून पुढील यात्रेत ते फेडण्याची कामना केली। यात्रेच्या पहिल्या दिवशी देवी प्राणहिता नदीवर गंगा स्नान करून सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान मंदिर परिसरात आल्यानंतर रात्री 9 वाजेपासून तर सकाळी 7 वाजेपर्यंत आटापाटालू म्हणून देवीच्या महात्म्यावर आधारित विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले। त्यामुळे जत्रास्थळी भक्तिमय वातावरण निर्माण झाले। बोनालू म्हणजे एका कलशात प्रसादरूपी खीर शिजविली जाते। शिजलेली खीर सजविलेल्या मडक्यात ठेवली जाते। नंतर ते मडके डोक्यावर घेऊन महिला भाविक मंदिराच्या सभोवताल 3 प्रदक्षिणा करून देवीला प्रसाद अर्पण करून उपस्थित भाविकांनाही प्रसाद वाटप करण्यात आला आहे। मदनाम पोचम्मा देवी जत्रा ही तालुक्यातील सर्वात मोठी जत्रा आहे। सदर जत्रा भाविक व नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे। मोठ्या भक्तिभावात जत्रा पार पडली। यात्रेसाठी आलेल्या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी मंदिर कमिटीतर्फे 2 दिवस निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। याशिवाय अन्य सोयी सुविधाही उपलब्ध करण्यात आल्या होत्या। यावर्षी महाराष्ट्रासह तेलंगणा राज्यातील 10,000 पेक्षा जास्त भाविकांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन घेण्यात आले आहे, अशी माहिती मंदिर कमिटीकडून देण्यात आली आहे। या परिसराला तेलंगणा राज्य लागून असलेल्या तेलंगणा संस्कृतीला जास्त महत्त्व दिले जाते। त्यामुळे गुढीपाडव्याच्या सणानिमित्त होणाऱ्या बोनालू यात्रेला तेलुगू भाषेत उगादी बोनालू असेही म्हणतात। त्यामुळे यात्रासाठी तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येथे येतात। प्रतिनिधी रविकुमार येमुर्ला, सिरोंचा, गडचिरोली। आवाज बहुजनांचा।